रामकृष्ण हरी मंडळी, मी आहे हरीश हांडे आणि आज या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे गाल्याचं कीर्तन हरिभक्त परायण श्री गणेश महाराज फरताळे यांनी. याच्या आधी पण तुम्ही जो कीर्तनाचा व्हिडिओ पाहिला तो त्यांनी केलेला आहे कीर्तन, आणि काल्याचं कीर्तन सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. आणि इथे जे मृदुंग वादक आहेत ते आहेत आपले आपले भाबड महाराज, आणि खूपच सुंदर ते वाजवतात. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा, आणि धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणून. रामकृष्ण हरी. जुगलबंदी जर असेल ना तर कीर्तन बाराला संपत, त्याच्या पुढे जाणार नाही. बाबर तळवे तळहात टेकी तो डाव्या गुडघ्यानं रांगतो, आणि जो डाव्या गुडघ्यानं रांगला त्याला भाग्यवान म्हणतात. म्हणून प्रत्येकाच्या देवाऱ्यावर देव पहा, जो चोरून आणला लागणार तो पहा, त्याचा डावा गुडघाच खाली आहे. डाव्या गुडघ्यानं रांगला भाग्यवान. जी डाव्या गुडघ्यानं रांगतात ती भाग्यवान. आता ठरवा आपण कोणत्या गुडघ्यानं रांगलो. आपल्या आपल्या आया असत, आयांना घरी गेल्या विचार, आई मी कोणत्या गुडघ्यानं रांगलो ग. आई म्हणा काय रे, मला माहिती कोणत्या गुडघ्यानं रांगला, पण तू रांगला. पाच सोपं ओळखायचं डाव्या की उजव्या. डाव्या गुडघ्यानं रांगला की भाग्यवान, आणि उजव्या गुडघ्यानं रांगला अभाग्यवान. ओळखायचं सोपं आहे. कसं ओळखायचं? तुम्ही सप्त्याची वर्गणीची पावती घेऊन गेला, हो तेवढी सप्त्याची असं का बरं द्या इकडे, आणि त्यांनी मागच्या पावत्या बघितल्या, कुणी कुणी किती दिले, 100% उजव्या गुडघ्यानं रांगलेलं, 100%. आणि त्यांनी पावती घेतली, तुम्ही हातात दिली, नाव लिहिलं, 1001 रुपया टाकला, पावती फाडली, पैसे दिलं, 100% डाव्या गुडघ्यानं रांगलेलं भाग्यवान. पहा बरं, देव आला रांगत रांगत आला, पटकन घेतला आणि आडवा केला, स्तनपानाला लावला, पुतणीने दूध पाजायला सुरुवात केली. देव लय हुशार. देव म्हणला त्यासाठी चालूय. देवानं दूध पिऊन घेतलं, दुधातलं विषही पेला, आणि देवानं 10 मिनिटात ओरिजिनल पुतना बाहेर आणली. दूध पिला, रक्त प्यायला सुरुवात केली, ओरिजिनल पापुंद्रा पडला. त्या असणाऱ्या पुतणीने भरपूर मेकअप केला होता. आता बऱ्याच पुतना मेकअप करतात. आता मला सांगा, नवरीनं मेकअप करायला पाहिजे का नवरीच्या चुलतीनं? नवरीनं मेकअप करायला पाहिजे का नवरीच्या आईनं? नवरीच्या मामीनं केला, भाऊजाईने केला, आईनं केला, बहिणीने केला. आणि जशी नवरी साखरपुड्याला आली तवर वाजल्या 2, मंडप टाकला, एवढं ऊन झालं, नवरी आली, नवरीचं औक्षण झालं, नवरी गेली, आणि लोक म्हणले की हळदी कुंकू लावाय. मग या मेकअप केलेल्या वहिनी, बहीण, चुलती, असं करता 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 एवढं ऊन लागलं, एवढं ऊन लागलं, आणि पहिली खपली तर पडली, ओरिजिनल माल बाहेर पडला. किती याला मेकअप थापला तरी तो मेकअप 0 मिनिटात पुतणेचा बाहेर पडला, आणि मोठ्या राक्षणीच्या छातीवर देव बसला, आणि देव खदा खदा हसला, आणि पहिला मारेकरी देवानं गोकुळात मारला. आणि असणाऱ्या प्रजेला आनंद झाला की आपल्या सुखाचा एकच पालनहार आहे, तो म्हणजे नंदराजाचा मुलगा म्हणजे कृष्ण. आणि सगळ्यांना देवाला आपलंसं केलं, आणि देव सुद्धा बऱ्याच सगळ्या सवंगडीला एकत्रित घेतलं, आणि देवानं लीला करायला सुरुवात केली. एक एक लीला प्रत्येकाच्या घरात देव गेला, आणि प्रत्येकाच्या घरातलं दूध दही देवानं खायला सुरुवात केली. पाहता पाहता प्रत्येकाच्या घरात जाऊन देवानं दही घ्यावं, दूध घ्यावं, खावं, आणि दूध बाहेर जात होतं. गोकुळातलं दूध मथुरेत जात होतं, तर मथुरेतला कंस हा त्या परिसरातला डॉन होता, डॉन.
आणि सगळ्या परिसरातलं दही दूध माझ्या गोकुळात मथुरेत आलं पाहिजे, तुमच्यापर्यंत थांबलंच नाही पाहिजे म्हणून सगळं दूध मथुरेला येत होतं. आणि मथुरेतली पोरं जाडजूड होती. का? कारण चांगलं दूध खायला मिळायचं, दही खायला मिळायचं. आणि गोकुळातली पोरं अशी बारकी पोर, का तर दूधच नाही ना खायला. धारा काढायच्या, माठं भरायची, दही काढायचं, पुढे नेऊन द्यायचं मथुरेत. गोकुळात दूध नाही. कृष्णाने विचार केला, सगळी पोरं गोळा केली. कृष्णाने विचार केला, आता आपल्याला जर दूध मिळत नसेल तर इथलं दूध, इथली भूक भागल्याशिवाय आयात होऊनच द्यायचं नाही. कृष्णाने दूध जाग्यावरच थांबवलं आणि कृष्णाने गवळणींचे माठ फोडले. त्या माठातलं दही दूध खाल्लं, आपलं पोट भरलं. कृष्ण म्हणला, जाऊ दे बाकीचं दूध कुठं, आता मथुरेत जायचंय तिकडं. आणि इथली पोरं जर सक्षम झाली तर 100% की आपल्या पोरांमध्ये गट्स येतील आणि आपली पोरं ताकदीवान होतील. तसंच जोपर्यंत आपल्या माणसाला नोकऱ्या मिळत नाही तोपर्यंत आपली माणसं मुंबईत राहू शकत नाही. म्हणून आपली माणसं जगली पाहिजे, यासाठी जीवन जगलं पाहिजे. म्हणून हे जीवनाचा सिद्धांत आहे. त्या गोकुळातून शिकावं, त्या कृष्णाकडून शिकावं. पण कंस काही गप बसणारा नव्हता. कंसाने दुसरा मारेकरी पाठवला. पण यंदा जरा प्लॅन चेंज केला त्यानं. तो म्हटला, ते पुतनाचं फसलंय, आता हे पाठ. मग त्याने विचार केला, ज्योतिष सांगणार पाठ. मग त्यानं त्याला चांगला सजावला, त्याला गळ्यात जानवं घातलं, त्याला पंचांगान दिलं. म्हणला, जा भविष्य सांग. हा गोकुळात आला, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. ज्योतिषवाला फक्त बायांना फसू शकतो, गाड्यांना नाही. ते फक्त म्हणतो, बाई तू खरीच चांगली आहे मनानं, सगळं चांगलं आहे बाई तुझं, पण कधी कधी तुझा नवरा ऐकत नाही. बाईला वाटतो अख्ख्या प्रपंचातलं माझे दुःख सांगितलं यांनी. बाई म्हणती, खरंय खरंय. आता प्रत्येक बाईचा नवरा कधी कधी नाहीच ऐकत. आणि त्या बाईला वाटलं खरंच सांगितलं. मग बाई म्हणतो, एक काम कर बाई, मी देवाला चाललोय, 501 रुपया दे, मी तिथं होम हवन करतो. बाई म्हणते, नाही रे माझ्याकडे एवढं. आता चिंगूट बाई कुठं पैसे देईन का? तिने लाडक्या बहिणीचं दिलं, नाही तर तुला दिलं रे ती. म्हणते, नाही रे पैसे, नाही रे पैसे. 500वरून 250 येतो. 250 तरी दे बाई, मी तिथं खर्च करीन. बाई म्हणते, तेवढे नाही रे, 20 रुपयावर लावी ती बाई, 20 रुपयावर. पण घेऊन जात बरं ते पैसे. तसा तो ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार नंद राजाच्या घरी आला आणि नंद राजाला म्हणला, मी तुझ्या पोराचं भविष्य सांगायला आलोय. आपल्याकडे अतिथी देवो भवची संस्कृती आहे. बसवलं त्याला पाटावर, त्याला चहा पाणी सगळं झालं आणि त्यांनी घेतलं पंचांगण काढलं आणि त्यांनी उलट सांगायला सुरुवात केली. आतापर्यंत सगळी लोक सांगत होती की तुझं पोरग भाग्यशाली आहे, कुळाचा उद्धार करणार आहे, आणि ही उलट सांगायची, नाश करणार आहे. नंदराजाला प्रश्न पडला, आतापर्यंत सगळी चांगलं सांगतात आणि उरफाटकच काय सांगताय. तेवढ्यात कृष्णाला आवाज गेला आणि कृष्णाने आता इकडून नाही पाहिलं, इकडून पाहिलं. अच्छा, आता हे आले होय. आणि कृष्ण म्हणला, आता मला आदेश द्यावा लागेल, याचं थोटांडच बाहेर पडावं लागेल. आणि कृष्णाने आदेश दिला. दिला पाठीवरी पाट. देवानं आज्ञा केली, धपाधप पाठीवर पळपट पडले, असा मार बसला. म्हणला, आता काय खरं नाही, तो पहिला झटका आहे, जोर का झटका धीरे से लगे. म्हणला, आता जर नाही पळून गेलो ना मेलोच. म्हणला, पटकन विचार केला, निघाला पळत. पळता पळता दोथार गोतलं. काय झालं?
चेहरे तुमचे टवटवीत आहेत पहा ना. आले तेव्हा चेहरे पाण्यासारखे होते. आता एवढ्या जोरात टाळ्या वाजवा ना, बरोबर 12 तर हल्ली पडायची. वाजवा टाळ्या. एक सांगू का, जानवे तुटले पंचांग फाटले दोथर गळाले. पहा बरं, दोथार गळून गेलं. त्याची अवस्था कृष्णाने कशी केली. तुझं पंचांग नाही थोतांडे आणि तूही थोतांडे गेला पळून. कृष्णानं सांगितलेलं पंचांगण अजूनही लोक विश्वास ठेवतात आणि त्याच्यानुसार चालून सुद्धा तुमचं माझं बरं नाही. कृष्णाला त्या काळात कळालं पंचांगण थोतांड आहे. लोक अजून पंचांगात अडकले. पोराचं लग्न होईना तीव्र मंगळ, पोराचं लग्न होईना 5वा गुरु, पोराचं लग्न होईना एकनाथ, पोराचं लग्न होईना. काही ना काही आहेच आपल्या पत्रिकेत. फक्त 3 गोष्टी पत्रिकेतल्या लक्षात ठेवा. तुमच्या जन्म कुणाच्या पोटी झाला मला सांगा. तुमचा जन्म कुणाच्या पोटी झाला? माझा पण कुणाच्या पोटी? आईच्या पोटी. मग तुमच्या पत्रिकेत काय आहे शोधा. तुम्ही जर कोर्टात केस खेळला, कोर्टात केस जर खेळला तर आपण हारणार 100%. तुम्ही म्हणाल मी आईच्या पोटी जन्म घेतला आणि कोर्टात जर तुमची माझी पत्रिका गेली तर आपण 100% हारणार. कारण कोर्टाच्या का तुमच्या माझ्या पत्रिकेत काय आहे? वर्ण. वर्ण म्हणजे तुमचा काय कलर वगैरे असेल तो निमगोरा काय असेल तो त्याच्यावर आहे. गण. गण आपला मनुष्य पाहिजे पण तिथं आहे राक्षस. आणि योनी म्हणजे तुम्ही कुणाच्या पोटी जन्म घेतलाय त्या योनीच्या पुढे पाहिजे मनुष्य आणि कंसात स्त्री पाहिजे. तपासा आपापल्या पत्रिका. म्हशीच्या पोटचे, व्याघ्र वाघाच्या पोटचे, श्वान कुत्रीच्या पोटचे. मी सांगत नाही, तुमची पत्रिका सांगते. तपासा. आणि ज्या पत्रिकेत मुलं आत्ताची अडकलेत त्या मुलांची लग्न अजून होत नाही. 35 पर्यंत नवरदेव गेला. 35 लग्नाचं वय नाही, बाप व्हायचं वय आहे. मी जर वयाच्या 24 निर्णय घेतला नसता मंगळाच्या पुरीशी लग्न करण्याचा तर हा बाबा तसाच राहिला असता कैलास कराच्या किलिमनाथाच्या गुडुम गुडुम प्रयागराजला गेलो असतो. प्रयागराजला बरं झालं निर्णय घेतला. म्हणून पोराहो, निर्णय घ्या. मुलगी आवडली, मंगळ फेकून द्या. मंगळ खाली आला मोकळा नाही आणि तुमच्या पत्रिकेत उलथा पालत करायला मोकळा नाही. आपल्या कर्मानं आपल्या प्रपंचात उलथा पालत होते. केले कर्म झाले तेची भोग आले. म्हणून आज सिद्धांत शिका. आणि पाहता पाहता एक दिवस देवाची आणि आईची भांडणं झाली. आणि ती कुणामुळे झाली माहिती का? बळीराम दादामुळं. बळीराम दादा आला. अगं आई आई कृष्ण ना माती खातो म्हटलं. आईला लय राग आला. आईला पोरग माती खाल्लेलं कळात. बऱ्याच पोरांचा गैरसमज आहे. पिऊन आलो स्प्रे मारून येईन, पुदिनारा खाऊन येईन, आईला कळणार नाही. आई पोरानं माती खाल्लेली बापाच्या आधी आईला कळते. पण जी आई बापाला सांगून 2 टप्पू पोराला मारते, परत ते पोरग दारू पित नाही, पण ती आई म्हणली पटकन झोपून घेतोय बाप, जागा आहे. पोरगाचं वाटोळं झालं. म्हणून आईला लेकरानं माती खाल्लेली कळते. आणि असणाऱ्या देवाला आईनं आवाज दिला, कृष्ण इकडे ये. तू माती खातो म्हणे. तुझ्या इथं माती लागलेली आहे, तू माती खातो. आई खाल्ली का मी माती, आई खाल्ली का मी माती, आई खाल्ली अबकदुबक खेळला, लगोऱ्या खेळला, चेंडूफळी खेळला, सगळं देव खेळला. पहा बरं, पूर्वीचे खेळ शरीराला व्यायाम देणारे होते. आताचे खेळच नाही. म्हणून प्रत्येक जण जवळजवळ 15 किलोचा सिलेंडर घेऊन कमरव चालवतोय. 15 किलोचा व्यायामच नाही ना. आणि तो 15 किलोचा सिलेंडर कमी व्हावा म्हणून गरचं खाऊन जिमला जातो. व्यायामच राहिले नाही. म्हणून तर आमची पावले पहा. या महाराजांपासून पहा, या महाराजांपासून पहा पोट कशी पोराची. का? पावलंय ना, व्यायाम आहे ना त्याच्यामुळं. पण व्यायामच नाही. आणि सर्वात घातक काय असेल तर आज व्यायाम केला नाही तर एकही 100 पर्यंत जाणार नाही. लक्षात ठेवा.
एक सांगू का, सप्त्याचं 93 वय आहे आणि वारकरी संप्रदायात एकच माणूस आता राहिलाय, एकच बुजुर्गांमधला. त्यांचं नाव आहे शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर महाराज. एकच. पहा बरं, एवढी असणारी अध्यात्मातली प्राप्ती आणि नामस्मरण आणि अजूनही मुलांना शिकवण्याची नाळ जी जोडलेली आहे ना, त्यांच्यावर त्यांना ते आयुष्य मिळाले. पहा बरं, दोनच व्यक्तींचं नाव सांगतो. एक ढोग बाबा, त्यांचं 74 वय आहे, आणि असणारे कुरेकर बाबा, त्यांचं 93-94 वय आहे. आणि दोघांची ऑपरेशनाची वेळ आली. तर मणक्याचं ऑपरेशन 74च्या ढोग बाबांचं होतं. तर डॉक्टर म्हटले, ऑपरेशन तुमचं काय वय अजून आहे बऱ्यापैकी, ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकतं. आणि कुरेकर बाबांचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं. डॉक्टर म्हणले, बाबा आता 93-94 वय, थोडंसं या वयामध्ये ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी थोडीशी अडचण येऊ शकते, पण आपण करूया प्रयत्न. पहा, दोघांची ऑपरेशन झाली तरी ढोग बाबांचं परत ऑपरेशन करावं लागलं. आणि कुरेकर बाबांना आतमध्ये घेतलं, ऑपरेशन झालं, बल बंद झालं, डॉक्टर बाहेर आले, म्हणले माझ्या आयुष्यातला मिरॅकल, 94 वर्षाच्या माणसाचं ऑपरेशन डोळ्याचं एक यशस्वी होऊ शकलं, एवढं ताकद आहे, ती ताकद नामामध्ये आहे. पहा बरं, विचार करा. मग ती ताकद येण्यासाठी आम्हाला व्यायाम करा. बाबाकडे आजही जर पाहिलं 94 वर्षाच्या, तरी बाबा म्हणतात मी बसून कीर्तन करू शकत नाही. आत्ता शिष्य म्हणले बसून कीर्तन करा, आत्ता बाबाशी बसून करा. पण बाबांच्या चेहऱ्यावर 1 तास तरी बोलू द्या, 15 मिनिटं बोलू द्या, पण बाबांच्या चेहऱ्यावर तेज आहे. सांगू का, आजही बाबांचं शरीर पहा, शरीर यष्टी अशीच आहे. म्हणून जेवढं वजन तुम्हाला कमी करता येईल शरीरानुसार, तेवढं वजन कमी करा, चांगला व्यायाम करा, चांगला आहार खा. आणि पुढची पिढी जर आपल्याला चांगली करायची असेल तर त्याला व्यायाम गरजेचा आहे आणि आहार चांगला गरजेचा आहे. म्हणून तो आहार देण्याचा प्रत्येक घरातून विचार करूया. आणि लाकडी घाण्याच्या तेलाकडे वळा. आता त्या तेलामध्ये भेसळ आहे, सगळीच भेसळ झाली. आता एका ठिकाणी जिलेबी खायला गेलो तर त्या जिलेबीत कांदे सापडले. ते म्हणले आम्ही पहिली भजी करीत होतो आणि भजी करता करता आमच्या डोक्यात जिलेबी आली करायची, म्हणून आम्ही मग जिलेबीचा पाक टाकला, फक्त असं घेत होतो, आता ते सोडलं. अशीच भेसळ महाराष्ट्रात चालू आहे. म्हणून भेसळीपासून थांबा. भेसळयुक्त न खाण्यापेक्षा चांगलं खा आणि जीवन जगा. म्हणून खेळ खेळा, तुमचा व्यायाम करा, घरातल्या घरात जेवल्यानंतर चाला, नसन काय तर लय लांब तर देवापर्यंत या, परत जा, 2 फेऱ्या मारा. फक्त चालताना हे चालू नका, हे चालवा. लोक हेही चालवितेत आणि मग ते सकाळी चालायला जात होतो आणि अख्ख्या गावाच्या उखाळ्या पाखाळ्या. ते चालणं नाही. 45 मिनिटं तोंड बंड ठेवणं, झपझप चालणं, घाम येणं, म्हणजे करोनात घेतलेल्या जे इंजेक्शन आहे त्याचं टॉक्सिन बाहेर फेकणं. करोनानंतर जे आजार वाढलेत, करोनानंतर असणारी वस्तुस्थिती आहे, करोनानंतर जी इंजेक्शनाची लस घेतले त्यानंतर आजार जास्त वाढले, तर मरणाची संख्या आता जास्त आहे. म्हणून सावध व्हा. आपल्याला अटॅक येण्याची लक्षणं बरीच आहे, सावधान जा आणि अंगावर आजार काढू नका. डोकं दुखतंय म्हणून मेडिकलमधून मनाने डोक्याची गोळी खाऊ नका, किडनॅप फेल करू शकते. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त किडनॅप फेल होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून या महिन्यामध्ये काय जास्त पिलं पाहिजे, पाणी. आणि नेमकं या महिन्यात जास्त पाणी पित नाही. बऱ्यापैकी थंडावा असतो, वातावरण बऱ्यापैकी असतं, म्हणजे या महिन्यात पाणी पित नाही. या महिन्यात जास्त पाणी प्या. 3-4 महिने जे हिवाळीचे असते जास्त पाणी प्या. आणि ज्यांना शुगर आहे त्यांनी सगळ्यात जास्त महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुमची किडनी फेल व्हायला सुरुवात झाली की तुम्हाला कळतं, शरीर तुमचं लक्षण दाखवतं, फक्त तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. ज्या माणसाला शुगर आहे तो लघवीला गेला की लघवी पिवळी येते, समजून जायचं आपल्या शरीराला पाणी कमी होत चाललंय. जनरलही माणसानं ज्याला शुगर नाही त्याला जरी लघवीला पिवळी आली तरी समजायचं आपल्या शरीरामध्ये पाणी नाही, पाणी टाकावा लागेल. मग लघवीनंतर 15 मिनिटांनी 2 गाल्ला जरी पाणी पिलं तरी त्या शरीराची परत शुद्धी होते, किडनीला पाणी मिळतं. जसं इंजिनला ऑइलची गरज असते तशी शरीराला किडनीला पाण्याची गरज असते. म्हणून व्यायाम करा. जसं कृष्णाने त्या काळात खेळ खेळले तसे आपण खेळण्याचा प्रयत्न करूया. कृष्ण दमला, इतरही सवंगडी दमले. आता म्हणले दादा आपण सगळे दमलो, आता खूप भुका लागल्या, आता काहीतरी खाल्लं पाहिजे. मग सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तो म्हणजे भगवंताचा काला. आणि तो कुणाच्या मुखात घातला, ज्याला खायला नाही त्या सगळ्यांच्या मुखात घातला. तो काला समजला की भगवंताचा काला समजला. भगवंताच्या चरणी सगळी सेवा समर्पित करण्यापूर्वी सगळ्यांचे आभार, आयोजक कमिटीचे आभार, सत्ता मंडळाचे आभार. जी मंडळी आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी 7 दिवस आलेत, ते कृष्णा महाराज असतील, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर शांताराम महाराज दळवी मुंबईकर यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
त्यानंतर हरिभक्त पारायण भरत महाराज यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महादेव महाराज वाघमारे यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हरिभक्त पारायण मुकुंद महाराज बोबडे यांसाठी टाळ्या वाजवा. हरिभक्त पारायण तुषार महाराज चौधरी यांसाठी जोरदार टाळ्या. विनेकरी दादांसाठी टाळ्या. ही सगळी मंडळी यांसाठी टाळ्या. आणि विठ्ठल बाबा घुले संस्थेतील मुले यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आता स्वतःसाठी टाळ्या वाजवा की तुम्ही परीक्षेत पास झाला आणि तुमची सगळी पापे जळून जातील. ही पापे आज जळून जावा अशी या ठिकाणी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. आणि ज्यांनी सुंदर असा आवाज दिला ते गवळीनाथ साऊंड सर्व्हिस वाजेवाडी यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. झालेली सगळी सेवा सगळ्यांचे आभार मानून पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम.
रे